नमस्कार. डाएट आणि न्यूट्रिशनच्या आजच्या भागात मी डॉक्टर प्रणिता आपणा सर्वांचं स्वागत करते. मागच्या भागात आपण बघितलं की पोटाचा घेर किती असला पाहिजे, नॉर्मल किती, लो रिस्क किती, हाय रिस्क किती. 70 ते 80च्या मध्ये लो रिस्क ऑफ मेटाबॉलिक सिंड्रोम असते, 80च्या पुढे गेलं तर हाय रिस्क होते, 90च्या पुढे गेलं तर अजूनही हाय रिस्क होते. ही गोष्ट झाली स्त्रियांमध्ये. पुरुषांमध्ये ह्याच व्हॅल्यूज 10-10ने वाढतात, हे आपण मागच्या भागात बघितलं. तर अशा व्यक्तींसाठी ज्यांच्या पोटाचा घेर हाय रिस्कमध्ये येतो, त्यांनी कोणत्या तपासण्या केल्या पाहिजेत ते आज आपण बघणार आहोत. त्याआधी एक छोटीशी गोष्ट. खूप खूप वर्षापूर्वी स्पेनमध्ये एक राजा होता, साधारण 10व्या शतकात. डी सँचो त्याचं नाव होतं आणि तो खूप जाड होता. म्हणजे लठ्ठपणा ही आत्ताचीच गोष्ट नाही आहे, 10व्या शतकातही अगदी पूर्वी ती आढळून येत होती. तर हा जो राजा आहे त्याला त्याचं सिंहासन लठ्ठपणामुळे गमवावं लागलं आणि मग त्याची आजी त्याला एका ज्युईश वैद्याकडे घेऊन गेली आणि त्या ज्युईश वैद्याने त्याचे ओठ शिवून टाकले आणि त्याला फक्त स्ट्रॉच्या माध्यमातून हर्बल ज्यूसेस वगैरे देण्यात येत होते आणि त्याने त्याचं अर्ध वजन कमी केलं आणि परत त्याला त्याचं सिंहासन आणि साम्राज्य परत मिळालं. तर गोष्टीचा भाग अलहिदा. आपण जेव्हा आपल्या पोटाचा घेर वाढतो, आपलं वजन जास्त होतं, तेव्हा आपलं जे आरोग्याचं साम्राज्य आहे ते आपण गमवत असतो. आणि म्हणूनच हा पोटाचा घेर वाढला असेल तर काय केलं पाहिजे हे आपण मागच्या काही भागांपासून बघतो आहोत आणि आजच्या भागात आपण बघणार आहोत की तपासण्या आपण कोणत्या कराव्यात. तर सर्वात पहिली कुठेही न जाता करता येण्यासारखी तपासणी म्हणजे BMI. BMI कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट वेस्ट सर्कम्फरन्स म्हणजेच आपला पोटाचा घेर. ह्या 2 गोष्टी आपण घरच्या घरी करू शकतो. तिसरी गोष्ट, डॉक्टरांच्या दवाखान्यात जाऊन आपण आपलं ब्लड प्रेशर चेक करू शकतो किंवा घरच्या घरीही आपण चेक करू शकतो. आता चौथी गोष्ट म्हणजे रक्ताच्या तपासण्या ज्या आहेत त्या आपण बघूयात. तर रक्त तपासण्यांमध्ये सर्वप्रथम आपण आपलं शुगर लेवल जी आहे, कारण पोटाचा घेर वाढल्यानंतर आपण बघितलं की पोटाच्या आजूबाजूला जी चरबी असते त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स, मेटाबॉलिक सिंड्रोमसारख्या गोष्टी कालांतराने आपल्यामध्ये डेव्हलप होत असतात. तर हा इन्सुलिन रेझिस्टन्स चेक करण्यासाठी सर्वात चांगलं इंडिकेटर सध्या तरी अवेलेबल आहे ते म्हणजे HbA1c जे आहे आपलं, ते आपण रक्ताच्या तपासणीच्या माध्यमातून करू शकतो. नंतर फास्टिंग ब्लड ग्लुकोज लेवल, जेवणानंतर 2 तासांनी केलेली शुगरची तपासणी, जेवणाच्या आधीची उपवाशी पोटीची तपासणी आणि HbA1c, ह्या झाल्या मेन 3 तपासण्या. तिसरी गोष्ट आहे जी स्त्रियांनी करायला पाहिजे ती म्हणजे थायरॉईड फंक्शन टेस्ट आणि पोटाची सोनोग्राफी. पोटाची सोनोग्राफी स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही केली गेली पाहिजे, ज्यामध्ये आपलं NAFLD म्हणजे ओबेसिटी अर्थातच लठ्ठपणामुळे येणारं जे फॅट आहे ते लिव्हरच्या आजूबाजूला साचून फॅटी लिव्हर, नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज तयार होऊ शकतो. ते आपण सोनोग्राफीमध्ये तो कधी स्पॉट होऊ शकतो किंवा लिव्हर फंक्शन टेस्ट ज्या रक्ताच्या आहेत त्या केल्यानंतरही आपल्याला त्याचं थोडंफार डायग्नोसिस होऊ शकतं. नंतर एक तपासणी म्हणजे कोलेस्ट्रॉलची तपासणी. टोटल कोलेस्ट्रॉल आपलं किती आहे, कोलेस्ट्रॉल तपासल्यानंतर त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत. लिपोप्रोटीन्स, HDL आहे, LDL आहे, म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल, गुड कोलेस्ट्रॉल, तेही किती असलं पाहिजे ते आपण आपल्या मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलं आहे. तर अशा प्रकारे आपण तपासण्या करून घेऊयात आणि त्याचबरोबर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊयात, वैद्यांचा सल्ला घेऊयात आणि आपलं वजन कसं कमी करता येईल ते पण कोणत्याही फॅड डाएटच्या माध्यमातून न करता सस्टेनेबल डाएट जे आहे, जे आपण रोज फॉलो करू शकतो, अशा आहारातून बाहेरचे खाद्यपदार्थ टाळून आपल्या आतड्यांना इरिटेट न करता त्यांना चांगली विश्रांती देऊन त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालून आपण आपलं वजन कमी करण्याचा प्रयत्न करूया, व्यायाम करूयात आणि पोटाचा घेर कमी करूयात, नॉर्मल लेवलला आणूयात. नमस्कार.